मुलांनो, आज आपल्याला भागाकार करायचा आहे. आज भागाकाराचा आपला तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी वेगळा शिकवला मी, दुसऱ्या दिवशी वेगळा शिकवला, आज तिसरा दिवस आहे. आज आपला भाज्य जो आहे ना, तो भाजकाच्या पाड्यापेक्षा खूप मोठा आहे. आता 2चा पाडा 20 पर्यंतच असतो, पण भाजक आपला किती आहे? 40, 50. म्हणजे भाजकाच्या जो पाडा आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्याची आज फोडी करावी लागणार आहेत. काय करावं लागणार आहेत? फोडी करून हा भागाकार करायचा आहे. चला पटकन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला माझ्यासोबत भागाकार लिहून घ्यायचा आहे. जर तुम्हाला लिहून येत असेल भागाकार तर इकडच्या भागातला एकदाच गणित उतरून घ्या आणि एक एक भागाकार करा. जर तुम्हाला येत नसेल तर इकडं माझ्यासोबत भागाकार लिहून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. पण तुम्हाला माझ्यासोबत भागाकार लिहून घ्यायचा आहे. ओके मुलांनो, 47 झाडं आपल्याला 7 रांगांमध्ये लावायची आहेत. किती रांगांमध्ये? 7 रांगांमध्ये लावायची आहेत. आता आपण 7चा पाडा 47 पर्यंत मोजणार. 7 1 6, 7 2 14, 7 1 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49. 49 जमणार नाही आपल्याला. 7 7 49. 47च झाड आहेत ना आपल्याकडे. आपण 49 झाडं कुठून आणणार? म्हणजे 7 सखूम 42. 7 मधून 2 गेले, 2 3 4 5 6 7, 5 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. तर एका रांगेमध्ये किती झाडं बसतील आता पाहूयात आपण. तर मुलांनो, हे मी घेतलेले 47 झाडं. किती झाड आहेत? हे सगळे 47 झाड आहेत. याच्यातले मी 7 झाडं लावते. 1 2 3 4 5 6 आणि 7. एका रांगेमध्ये 7 झाडं बसवलेली आहेत मी. आता ह्या 7 रांगा तयार केलेल्या आहेत मी. आता पुन्हा अजून 7 झाडं बसवते मी. दुसरी रांग केली. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता अजून 7 झाडं घेतली बघा मी. 1 2 3 4 5 6 आणि 7. अजून 7 झाडं घेतलेली आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. अजून 7 झाडं घेतली बघा मी. 1 2 3 4 5 6 7. अजून 7 झाडं घेतली. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. तर किती झाडं बसली बघा एका रांगेमध्ये? 1 2 3 4 5 6. किती झाडं बसली? 6 झाडं बसली. किती झाडं शिल्लक राहिली? 1 2 3 4 5. किती झाडं शिल्लक राहिली? 5 झाडं शिल्लक राहिली. एका रांगेमध्ये 6 झाडं बसलेली आहेत. किती झाडं होती? 47. किती झाडं लावली? 42. आणि किती झाडं लावायची राहिली? 5 झाडं लावायची राहिली. तर आपला 2चा पाडा 20 पर्यंत आहे आणि 73 संख्या 20 पेक्षा मोठी आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार? जेव्हा मोठं सफरचंद असतं तेव्हा आपण डायरेक्ट खातो करे? नाही, त्या सफरचंदाची आपण फोडी करतो. तसंच आता ही 73 संख्या आहे, ही एकदमच आपल्याला भागाकार करता येणार नाही. आपण काय करणार? याच्या फोडी करणार. कसं फोडी करणार? 73 मध्ये कोण कोण आहे? दशक आहे 7 आणि एकक आहे 3. तर पहिल्यांदा आपण काय करायचं? फक्त 7 सोबत भागाकार करायचा. फक्त 7चे काय करायचे आहेत? आपल्याला भाग करायचे आहेत. तर 2चा पाडा आपल्याला 7 पर्यंत मोजायचा आहे. बेक बे, बेदुनी 4, बेत्रिक 6,
बेचोक 8, 8 अजिबात घ्यायचं नाही. बे त्रिक 6, बे त्रिक 6. आता 7 मधून 6 आपल्याला वजा करायचे. 7 मधून 6 गेले, किती राहिला? 1 राहिला. आता दुसरी फोड घ्यायची. पहिली फोड खाल्ली, पहिल्या फोड मधलं एवढं शिल्लक राहिलं. आता दुसरी फोड आपण खाली घेतली. बरोबर भागाकार गुणाकारामध्ये एकाखाली एक व्यवस्थित संख्या लिहिणं खूप महत्वाचे. जरा इकडं तिकडं झालं की झालं तुमचं गणित चुकलं. म्हणून एकाखाली एक बरोबर 3च्या खाली 3 आलं बघा. 7च्या खाली 6 आलं, 6च्या खाली बरोबर 1 आलेलं आपलं. आता दुसरी संख्या कोणती तयार झाली? नवीन भागाकार कोणता तयार झाला आपला? 13. 2चा पाडा आपल्याला 13 पर्यंत मोजायचा आहे. आता बरोबर संख्या आपल्या 20च्या मध्ये आलेली आहे. 2चा पाडा 13 पर्यंत मोजायचा. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10, बे सख 12, बे सखम 12. आता ही करायची आपल्याला वजाबाकी. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. आणि 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर अशा पद्धतीने हा भागाकार थोडासा मोठा आहे, थोडा मोठा आहे, पण समजून घेतला तर खूप सोपा आहे. तर आपला रमेश आहे. रमेशनं काय केलं? 42 रुपये घेऊन गेला दुकानामध्ये आणि 42 रुपयाचे 3 बॉल घेतले त्यानं. किती बॉल घेतले? 3 बॉल घेतले. तर प्रश्न असा आहे की त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले. पण तिन्ही बॉलची किंमत ही सारखीच आहे. तिन्ही बॉलची किंमत कशी आहे? समान आहे. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? तर सोपं आहे. 3चा पाडा आहे 30 पर्यंत, इथं आहे 42, म्हणजे 30च्या पाड्यामध्ये 42 आपल्याला करता येणार नाही. मग आपण या 42च्या फोडी केल्या. पहिली फोड कोण आहे? 4. आधी फक्त आपण 3 4लाच भागायचं. 3 1 3. तर वजा करायचे. 4 मधून 3 गेले, किती राहिले बघा? 4 मधून 3 गेले, 1 राहिला. आणि 1 2 वरचे जसे तसं आपण खाली घेतलेले. आता नवीन संख्या आपली तयार झाली. कोणती संख्या तयार झाली? 12. 3चा पाडा आपल्याला 12 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 चौक 12. आता 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. आता इथं बघा बाकी 0 आलेली आहे. बाकी 0 आली म्हणजे काय? की 3ने 42ला निशेष भाग दिला. निशेष म्हणजे शिल्लक काहीच राहिलं नाही. 3ने 42ला निशेष भाग गेलेला आहे. तर एक बॉल किती रुपयाचा आहे? 14 रुपयाचा. एक बॉल किती रुपयाचा आहे? 14 रुपयाचा. किती रुपये नेले होते त्याने? 42 रुपये. किती बॉल घेतले? 3. समान किमतीचे 3 बॉल घेतलेले आहेत. तर गणानं काय केलं? 68 बिस्किट पुडे आणले आणि हे 68 बिस्किट पुडे त्यानं 5 वर्गामध्ये समान वाटले. 68 बिस्किट पुडे 5 वर्गामध्ये समान वाटले. तर त्याच्याकडे किती बिस्किट पुडे शिल्लक राहिले? किती बिस्किट पुडे शिल्लक राहिले? समान वाटले. किती वर्गामध्ये? 5 वर्गांमध्ये. तर सोपं आहे. पण 5चा पाडा आहे 50 पर्यंत. 68 ही संख्या 50 पेक्षा मोठी आहे. मग काय करावं लागणार? फोडी करावी लागणार. फोड कशी केली? पहिल्यांदा आपण फक्त 6ला भाग द्यायचा. 8चा विचार करायचा नाही. 8ला निवांत बस म्हणायचं आणि फक्त आपण 5चा पाडा 6 पर्यंत मोजणार. 5 1 5. 6 मधून 5 गेले, किती राहिले? 1. आणि वरचे 8 आपण खाली घेतलेले आहेत. आता ही संख्या आपल्या आटोप्यात आली. आता 5चा पाडा आपल्याला 18 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 18 मधून 15 गेले, किती राहिले? 3 राहिले. आता हा निशेष भागाकार आहे का रे? नाही, कारण की बाकी तर 3 राहिलेले. तर गणानं 68 रुपये 68 बिस्किट पुढे 5 वर्गात वाटले. तर एका वर्गाला 13 बिस्किट पुढे आले. आणि किती बिस्किट पुढे शिल्लक राहिले? 3 पुढे बिस्किट शिल्लक राहिले. का बरं राहिले? कारण की फक्त 13 समान भाग 68चे समान भाग करत असताना ह्या 3 मुळे 3 समान भाग होणार नाहीत, 5 समान भाग होणार नाहीत. म्हणून आपण 3ला काय केलेलं आहे? बाजूला काढून ठेवलेले. तर एका वर्गाला 13 बिस्किट पुढे वाटणीला येतील. आपला गण आहे ना, गणाने एक पुस्तक आणलं आणि त्या पुस्तकामध्ये 72 पाने होती. किती पाने होती? 72 पाने होती. आणि त्याच्या पप्पाने काय सांगितलं त्याला?
की तुला हे 72 पानाचं पुस्तक वाचायचंय, पण 3 दिवसात वाचायचं. किती दिवसामध्ये वाचायचे? 3 दिवसामध्ये वाचायचे. आणि रोज सारखे पानं वाचायचे. 3 दिवस तुला काय करायचे? सारखे पानं वाचायचे. ह्या दिवशी, ह्या दिवशी, ह्या दिवशी 3 दिवशी तुला सारखे पानं वाचायचे. तर गणा एका दिवसामध्ये किती पाने वाचेल बघूत. आता 3चा पाढा आहे 30 पर्यंत, संख्या आहे 72. मग आता काय करणार आपण? 72ची फोड करणार. फक्त आपण कोणाचा विचार करायचा? पहिल्यांदा 7चा विचार करायचा. 3चा पाढा 7 पर्यंत मोजला. 3 1 3, 3 2 6, 3 2 6. आता 7 मधून 6 गेले, किती राहिले बघा? 7 मधून 6 गेले, 1 राहिला, वरचे 2 खाली घेतले, वरचे 2 खाली घेतले. आता 3चा पाढा आपल्याला 12 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 चौक 12. आता ही केली वजाबाकी. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. बाकी 0 राहिला म्हणजे 3 ने 72ला निशेष भागाकार दिला. तर आता काय झालं? गणानं 72 पानाचं पुस्तक 3 दिवसात वाचलं. तर त्यानं रोज 24 पानं वाचली. किती पानं वाचली? रोज 24. आज 24, उद्या 24 आणि परवा 24, असं रोज 24 पानं वाचले. तर त्याचं 72 पानाचं पुस्तक 3 दिवसामध्ये संपून गेलं. त्याचं एक सुद्धा पान शिल्लक राहिलं नाही. एकदा काय झालं माहिती का? गणाच्या गोठ्यामध्ये 92 लिटर दूध निघालं. किती लिटर दूध निघालं? 92 लिटर. आणि प्रत्येक किती म्हशीचं दूध निघालं हे 92 लिटर? फक्त 5 म्हशीचं दूध निघालं. किती म्हशींचं? 5 म्हशीचं दूध निघालेलं आहे. सकाळ संध्याकाळचं बरं का, एका वेळेला एवढी म्हैस दूध देत नसती. तर एका दिवसामध्ये 92 लिटर दूध निघालं. पण त्यानं लक्षात आलं की त्याच्या 5 म्हशीनं सारखं दूध दिले. 5 म्हशीनं सारखं दूध दिलेलं आहे आणि थोडंसं जास्तीचं दूध आहे. तर त्यानं जास्तीचं दूध किती निघालं असेल त्याचं? सगळ्या म्हशीने तर सारखं दूध दिलेलं आहे, पण थोडंसं दूध सगळ्यांनी सारखं सारखं जर दूध काढलं तर थोडंसं दूध जास्तीचं होतं. तर ते जास्तीचं दूध किती आहे? तर आपल्याला काय करावे लागेल? 92 भागिले 5, कारण की 5 म्हशी आहेत. दूध किती आहे? 92 लिटर आहे. चला आता मग काय करणार मी? 5चा पाढा 92 पर्यंत मोजणार. पण 5चा पाढा तर 50 पर्यंतच आहे. मग आता काय करणार? मग आपण फोड करणार. 92 आपल्या तोंडात बसत नाही, म्हणून 5चा पाढा 9 पर्यंत मोजला. 5 1 5, 9 मधून 5 गेले, किती राहिले? 9 मधून 5 गेले, 4 राहिले. वरचे 2 खाली घेतले, वरचे 2 खाली घेतले. आता आपल्याला 5चा पाढा 42 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 8 40. आता 2 मधून 0 गेले, 2 राहिले. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. तर गणाच्या एका म्हशीनं 18 लिटर दूध दिलं. अरे बापरे! एका म्हशीनं किती दूध दिलं? 18 लिटर दूध दिलेलं आहे. सगळं दूध किती होतं? 92 लिटर. किती म्हशी होत्या? 5. एका म्हशीनं किती दूध दिलं? 18 लिटर. आणि जे जास्तीचं दूध होतं ते दूध होतं 2 लिटर. किती दूध होतं? 2 लिटर. आता हे 2 लिटर जर आपण दूध ह्याच्यामध्ये मिसळलं असतं तर सगळ्या म्हशीचं समान दूध झालं असतं का? नाही. तर 92 भागिले 5 बरोबर 18 आणि आपली बाकी आली आहे 2. तर 3 मित्र बसले आणि ह्या 3 मित्रांनी काय केले? 47 पाणीपुरी खाल्ल्या. किती पाणीपुरी खाल्ल्या? 47. पण ह्या तिघांनी समान पाणीपुरी खाल्ल्या. तर किती पाणीपुरी शिल्लक राहिल्या? 47 पाणीपुरी घेतल्या दुकानदाराकडून. 3 पाणीपुरी तिघांनी खाल्ल्या, पण समान खाल्ल्या. तर किती पाणीपुरी शिल्लक राहिल्या? तर आता आपल्याला काय करायचं? 47 भागिले 3. 3चा पाढा 4 पर्यंत मोजायचा. 3 1 3, 4 मधून 3 गेले, 1 राहिला, वरचे 7 खाली आले. तर 3चा पाढा आपल्याला 17 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 5 15, 3 संग 18, 3 5
15, 3 15. 17 मधून 15 गेले, किती राहिले बघा आता? 7 मधून 5 गेले, 2 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. तर त्या मित्रांनी प्रत्येकानं 15 पाणीपुरी खाल्ल्या. बापरे, किती पाणीपुरी खाल्ल्या? 15. किती जणांनी? 3 जणांनी. किती पाणीपुरी खाल्ल्या? 47. 47 नाही, 45 पाणीपुरी खाल्ल्या. आणि 2 पाणीपुरी तर शिल्लक राहिलेल्या आहेत. जर 2 खाल्ल्या असत तर एकाला कमी पडलं असतं. भागाकाराला तसं जमत नाही. भागाकार म्हणतं समान समान, म्हणून ह्या 2 पाणीपुरी शिल्लक राहिल्या. गणूला आपल्या पैसे खर्च करायची इतकी सवय आहे. त्याच्याकडे 63 रुपये होते आणि त्यानं काय केलं? 63 रुपयाचे सारख्या किमतीचे 4 चॉकलेट घेतले. 63 रुपयाचे सारख्या किमतीचे 4 चॉकलेट घेतले. तर त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? ठीक आहे, आता बघू आपण. आता 4चा पाडा 63 पर्यंत मोजायचा आहे, पण 4चा पाडा तर आहे 10 40 पर्यंतच. मग 63 कसं करणार? मग 63चा आपण फक्त घेणार 6. 4चा पाडा 6 पर्यंतच मोजायचा. 4 1 4. 6 मधून 4 गेले, 2 राहिले. आता वरचे 3 हळूच खाली टपकले. आता किती झाले? 23 झाले. आता 4चा पाडा आपल्याला 23 पर्यंत मोजता येतो. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. 24 जमणार नाही. मग 3 ला 3 खाली आले, 2 2 0. तर गणानं 15 रुपयाचे एक चॉकलेट घेतलं बघा. किती चॉकलेट घेतले? 4 चॉकलेट घेतले. 15 रुपयाचे 4 चॉकलेट घेतले आणि त्याच्याकडे 3 रुपये शिल्लक राहिले. किती रुपये शिल्लक राहिले? 3. 15 रुपयाचं चॉकलेट. अरे बापरे. ठीक आहे. तर एका डेअरीवाल्यांना 85 लिटर दूध जमा झालं. किती दूध जमा झालं त्याच्याकडे? 85 लिटर दूध जमा झालं. त्यानं ते दूध 3 दुकानामध्ये विकण्यासाठी ठेवलं. पॉकेटमध्ये दुधाचं पॉकेट असतं की नाही, तसे 85 पॉकेट होते त्याच्याकडे दुधाचे. तर त्यानं 3 दुकानामध्ये 85 पॉकेट विकायला ठेवले, पण समान ठेवले. भागाकार आहे म्हणजे समान. तर प्रत्येक दुकानामध्ये किती दुधाचे पॉकेट ठेवले? त्यानं 3 पॉकेट ठेवले. तर एका दुकानामध्ये त्याने किती दुधाचे पॉकेट ठेवले? चला आता सोपं आहे. 3चा पाडा 30 पर्यंत, हे आहे 85. फोड केली, फक्त आपण 8 ला भागलं. 3 1 3, 3 2 6, 3 2 6. 8 मधून 6 गेले, किती राहिले? 8 मधून 6 गेले, 6 7 8, 2 राहिले. वरचे 5 खाली टपकले. आता 3चा पाडा आपल्याला 25 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. 3 5 3 8 24, 3 8 24. आता केली वजाबाकी. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर गणानं काय केलेलं आहे? 3 दुकानामध्ये 28 पॉकेट दिले. एका दुकानात 28, दुसऱ्या दुकानात 28, तिसऱ्या दुकानामध्ये 28 पॉकेट दिले. तर त्याच्याकडे 1 पॉकेट शिल्लक राहिलेले. किती दुधाचे पॉकेट होते? 85. किती दुकानात दिले? 3 दुकानामध्ये दिले. आपलं गणानं खूप दयाळू आहे. त्यानं काय केला? पूर आला होता म्हणून एका हॉटेलला भाकऱ्यांची ऑर्डर दिली. किती भाकऱ्यांची ऑर्डर दिली? 93 भाकऱ्या करायला सांगितल्या. आणि त्यानं 93 भाकऱ्या 2 कुटुंबामध्ये दिल्या. 2 कुटुंबामध्ये भाकऱ्या दिल्या. ह्या एका कुटुंबामध्ये 10-15 माणसं, ह्या कुटुंबात 10-15 माणसं. मग 2 कुटुंबांना त्यानं 93 भाकऱ्या दिल्या, पण समान दिल्या. भागाकार आहे म्हणजे समान दिल्या. दोन्ही कुटुंबाला त्यानं भाकऱ्या ह्या समान दिल्या. तर त्याला किती, त्याच्याकडे किती भाकरी शिल्लक राहिली? त्याला स्वतःला खायला किती भाकरी शिल्लक राहिली बघायचं आता आपल्याला. तर 2चा पाडा 93 पर्यंत मोजायचं, पण 2चा पाडा आहे 20 पर्यंतच. 93 खूप मोठी संख्या झाली. मग आपण पहिली संख्या घेतलेली आहे. बेक बे, बेदुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेचोक 8. 9 मधून 8 गेले, किती राहिले? 9 मधून 8 गेले, 1 राहिला. वरचे 3
खाली आले, वरचे 3 खाली आले. आता 2चा पाडा आपल्याला 13 पर्यंत मोजायचा आहे. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सख 12, बे सखम 12. 13 मधून 12 गेले, किती राहिले आता? 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. 1 मधून 1 गेला, 0 राहिले. 3 मधून 2 गेला, 1 राहिले. तर गणानं काय केलं? एका कुटुंबाला 46 भाकरी दिल्या आणि दुसऱ्या कुटुंबाला 46 भाकरी दिल्या. दोघांना 46 भाकरी दिल्या आणि बिचाऱ्याला फक्त एकच भाकरी शिल्लक राहिली. त्याच्याकडे किती भाकरी शिल्लक राहिली? 1 भाकरी शिल्लक राहिलेली. किती भाकऱ्या होत्या? 93. त्यानं किती कुटुंबांना वाटल्या? 2. एका कुटुंबाला किती समान आल्या? 46. आणि त्याच्याकडे किती भाकरी शिल्लक राहिली? फक्त एकच भाकरी शिल्लक राहिली. गणाच्या लिहून लिहून अभ्यास करून वह्या संपल्या. मग त्याच्या पप्पानं त्याला 66 रुपये दिले आणि सांगितलं गणिताला 1 आणि मराठीला अशा 2 वह्या घेऊन ये, पण सारख्या समान किमतीच्या. मग गणा गेला दुकानामध्ये 66 रुपये घेऊन. त्याला घ्यायच्या होत्या 2 वह्या. मग दुकानदार काकाला त्यानं म्हणलं 2 वह्या द्या सारख्या किमतीच्या. मग गणानं 1 वही किती रुपयाला घेतली? तर काय करणार आपण? 6चा पाडा 2चा पाडा 6 पर्यंतच मोजायचा. आपल्याला एकच खाऊ शकतो आपण. मग एकाच संख्येला आपण भागू शकतो. मग बेचा पाडा 6 पर्यंत मोजला. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. 6 मधून 6 गेले, किती राहिले? 0 राहिले आणि वरचे 6 खाली टपकले. तर आता 2चा पाडा आपल्याला 6 पर्यंत मोजायचा आहे. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे त्रिक 6. 6 मधून 6 गेले बघा. आता 6 मधून 6 गेले, 0 राहिले. तर गणानं 33 रुपयाची 1 वही घेतली. त्याच्याकडे काय पैसे शिल्लक राहिले का? नाही, काहीच नाही राहिले. 66 रुपयाच्या 2 वह्या त्यानं घेतल्या, तर 1 वही त्याला 33 रुपयाला मिळाली. गणाकडे आपल्या 45 पेन्सिली आहेत आणि त्याला त्या पेन्सिलीची आईनं म्हणली तुला गणितचं जो चांगलंय का बघू म्हणली. आणि आईनं काय केलं? 45 रुपयाच्या 45 पेन्सिलचे 4 गट्टे बांधायला लावले. किती गट्टे बांधायला लावले? 4 गट्टे बांधायला लावले. पण आईनं काय सांगितलं? प्रत्येक गठ्ठ्यामध्ये सारख्या पेन्सिली आल्या पाहिजेत. काय सांगितलं? प्रत्येक गठ्ठ्यामध्ये सारख्या पेन्सिली आल्या पाहिजेत. मग गणानं काय केलं? भागाकार केला. सारख्या म्हणजे की भागाकार येते. मग 4 4 1 4. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. आता वरचा 5 खाली टपकला. आता 4चा पाडा आपल्याला 5 पर्यंत मोजायचा आहे. 4 1 4, 4 1 4च येणार. 4 1 4. 5 मधून 4 गेले, 1 राहिला. तर एका गठ्ठ्यामध्ये किती पेन्सिली बसतील रे? 11. किती पेन्सिली होती? 45 पेन्सिली होत्या. किती गट्टे बांधले? 4. एका गट्ट्यामध्ये किती बसल्या? 11. आणि किती पेन्सिली शिल्लक राहिल्या? 1 पेन्सिल ही शिल्लक राहिली. तर गणानं काय केलेलं आहे? 61 त्याच्याकडे वह्या होत्या. किती वह्या होत्या? 61 वह्या होत्या. त्याची त्यानं 6 गट्टे बनवले. तर एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या बसतील? किती वह्या आहेत? त्याच्याकडे 61 वह्या आहेत. किती गट्टे करायचे? त्याला 6 गट्टे करायचे आहेत. तर किती एका गठ्ठ्यामध्ये समान किती वह्या बसतील आणि किती वह्या शिल्लक राहतील बघूयात आपण. आता 6चा पाडा 60 पर्यंत असतो. इथं तर आहे 1, जास्तीचा 1 आहे. तर अशा वेळेला काय करणार आपण? 60चे फोडी करणार. फक्त आपण 6लाच भाग घालायचा आहे. 6 1 6, 6 1 6. 6 मधून 6 गेले, 0 राहिले. तर वरचा 1 खाली टपकला. पण आता प्रॉब्लेम असा आहे की 6 आहे मोठं, 1 आहे लहान. मग 6चा पाडा 1 पर्यंत कसं मोजणार? शक्यच नाही. 6चा पाडा सुरू होतो 6 पासून. आता इथं तर आहे 1. मग 6च्या मागं कोण असतं? 6 1 6, 6 1 6, 6 1 6. पण 1च्या मागं कोण आहे? 0. 1च्या मागं कोण आहे? 0. 6 1 6. 1चा बसत नाही ना? ठीक आहे. 1च्या मागं कोणता अंक आहे? 0. 6 0 0. मग 1 मधून 0 गेला, 1 राहिला. तर आपल्या गणानं एका गठ्ठ्यामध्ये किती वह्या ठेवल्या? 10 वह्या ठेवल्या. किती वही शिल्लक राहिली? 1 वही शिल्लक राहिली. ह्या गणितात आपण नवीन काय शिकलो? की भागाकार
एकच्या अलीकडे जर भागाकार जात असेल, एकचा सुद्धा जर भाग बसत नसेल संख्येला, तर आपण कितीचा भाग द्यायचा? शून्यचा भाग द्यायचा. 6 एक 6. 6 मग 6 पेक्षा लहान संख्या 1 होती, म्हणून आपण 6 शून्य शून्यचा भागाकार केलेला आहे. आपल्या गणाकडे 73 रंगीत खडू आहेत. मॅडमकडे 73 रंगीत खडू होते. किती खडू होते? 73. आणि मुलं म्हणले, मॅडम आम्हाला खडू द्या ना रंगीत. मग मॅडमनी काय केले? सगळ्या मुलांना खडू वाटायचे होते. पण मॅडमला सगळी मुलं सारखीच, कुणाला कमी द्यायला जमत नाही, कुणाला जास्त द्यायला जमत नाही. मग मॅडमनी काय केलं? हे 73 रंगीत खडू 4 मुलांना समान वाटले. मग असा प्रश्न आहे की किती खडू, एका मुलाला किती खडू मिळाले आणि किती खडू शिल्लक राहिले? तर सोपं आहे आपल्याला. 4चा पाढा 40 पर्यंत आहे. इथं आहे 73. मग आपण घेणार फक्त पहिली संख्या. 4 एक 4. 7 मधून 4 गेले. किती राहिले बघा बरं आता? 4 5 6 7. किती राहिले? 3. वरचे 3 खाली टपकले. आता 4चा पाढा आपल्याला 33 पर्यंत मोजायचा आहे. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 25, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32. 4 8 32. 33 मधून 32 गेले. किती राहिले? 3 मधून 1 गेला, 2 गेले, 1 राहिला. 3 मधून 3 गेले, 0 राहिले. तर मॅडमनी 73 रंगीत खडू मधले 73 रंगीत खडू 4 मुलांना दिले. तर प्रत्येक मुलाला 18 रंगीत खडू आले आणि 1 रंगीत खडू हा शिल्लक राहिलेला आहे. आपल्या गणी गेली बागेमधून तिनं काय आणले? 62 फुलं आणले. आणि हे 62 फुलाचे तिला 2 माळा करायच्या होत्या, तिच्यासाठी आणि तिच्या मैत्रिणीसाठी. पण हा आहे भागाकार म्हणजे समान. तिला काय करायचं? दोन्ही माळेमध्ये सारखे फुलं घालायचे. जेवढे एका माळेमध्ये तेवढेच दुसऱ्या हारामध्ये तेवढेच फुलं घालायचे. तर एका हारामध्ये किती फुलं बसतील? किती हार करायचे तिला? 2 हार करायचे. किती फुलं आहेत? 62. 2चा पाढा आहे 20 पर्यंत, इथं आहे 62. मग 2चा पाढा ती 6 पर्यंत मोजणार. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे त्रिक 6. आता 6 मधून 6 वजा करायचे आपल्याला. 6 मधून 6 गेले, 0 राहिले, वरचे 2 खाली आले. आता 2चा पाढा आपल्याला 2 पर्यंत मोजायचा. बे एक बे. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. 2 मधून 2 गेले, 0 राहिले. तर गणीनं एका हारामध्ये 31 फुलं घातले. किती फुलं होते? 62. 2 हार केले, एका हारामध्ये 31 फुलं घातले आणि तिच्याकडे एक सुद्धा फूल शिल्लक राहिलं नाही. म्हणजे 62ला 2 निशेष भाग गेलेला आहे. तुमच्या घरी कार्यक्रम आहे बरं का, आणि तुमच्याकडे 91 चमचे आहेत. किती चमचे आहेत? 91 चमचे आहेत. आता हे 91 चमचे, तर कार्यक्रम म्हणल्यावर खूप पदार्थ असणार. वरण सांबर होतं, दूध खीर होती, गव्हाची खीर होती आणि कढी होती. आता ह्या प्रत्येक 4 वाट्यामध्ये त्यानं 4 चमचे ठेवायचे. तुम्हाला किती चमचे ठेवायचे? 4 चमचे ठेवायचे. किती चमचे तुमच्याकडे? 91. तर 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 तुम्ही किती ताटांशेजारी एवढे चमचे ठेवू शकाल? किती ताटांशेजारी तुमचे 91 चमचे पुरतील? असा प्रश्न आहे. सोपं आहे. वाटतील, पुरतील असं विचारलं की मग 100% आपल्याला भागाकार करायचा आहे. आता 4चा पाढा 9 पर्यंत मोजला. 4 एक 4, 4 दोन्ही 8. 9 मधून 8 गेले, 1 राहिला, वरचा 1 खाली आला. आता 4चा पाढा आपल्याला 11 पर्यंत मोजायचा आहे. 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8. वजा केली. 11 मधून 8 गेले, 8 9 10 11. किती शिल्लक राहिले? 3. तर 91 चमचे एका ताटाजवळ जर 4 चमचे ठेवले तर 22 ताटांना एवढे चमचे पुरणार आहेत. बघा, 91 चमचे किती ताटांना पुरणार? 22 ताटांना. तर किती शिल्लक राहिले चमचे? 22 ताटांना 4 चमचे ठेवून 3 चमचे आपले शिल्लक राहिले आहेत. एक मोठं बिस्किट पुड्याचं पॉकेट आणलं. किती बिस्किट होते त्याच्यामध्ये? 65. तर
तुम्ही रोज 5 बिस्किट खातात. किती रुपये बिस्किट खातात? 5 बिस्किट. किती बिस्किटाचं पॉकेट आहे? 65. तर 65 बिस्किटाचं पॉकेट आहे. जर तुम्ही 5 रोज बिस्किट खात असाल तर हे बिस्किट पुड्याचं पॉकेट तुम्ही किती दिवसात संपवाल? असं थोडासा अवघड प्रश्न आहे. आता 5चा पाढा, प्रश्न जरी अवघड असला तर भागाकार खूप सोपा आहे. 5चा पाढा 6 पर्यंत मोजायचा. 5 एक 5. 7 मधून 5 गेले, 1 राहिला, वरचे 5 खाली आले. आता 5चा पाढा 15 पर्यंत मोजला. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. 15 मधून 15 गेले, 0 राहिले. तर हा 65 बिस्किटाचा पुडा रोज जर 5 बिस्किट खाल्ले तर 13 दिवसामध्ये खतम, फिनिश, संपून जाईल. किती दिवसामध्ये? 13 दिवसामध्ये संपून जाईल. रियाकडं 72 फुगे आहेत. किती फुगे आहेत? 72 फुगे आहेत. आणि तिनं काय केलं, एका फुग्याचा गठ्ठा असतो की नाही, तुम्ही बघतात बघा कार्यक्रमामध्ये, 4-5 फुगे एकत्र बांधलेले असतात. 5 फुगे तिनं काय केले, एका जागी बांधले. असे मग किती गठ्ठे तयार होतील फुग्याचे? 72 फुगेत. एका गठ्ठ्यामध्ये 5 फुगेत. तर 72 फुग्याची किती बंच फुग्याचे तसे गट्टे तयार होतील? तर सोपं आहे. 5 एक 5. 7 मधून 5 गेले, 2 राहिले, 2चे 2 खाली टपकले. 5चा पाढा 22 पर्यंत मोजला. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20. 5 चौक 20. 22 मधून 20 गेले, किती राहिले? 2 मधून 0 गेले, 2 राहिले, 2 मधून 2 गेले, 0 राहिले. म्हणजे जर तिनं 72 फुग्यामधले 5चा एक असा गट्टा केला तर 14 ते गठ्ठे तयार होतील आणि 2 फुगे शिल्लक राहतील. एकूण 67 चिमण्या आहेत आणि 6 झाड आहेत. तर 6 झाडावर 67 चिमण्या सारख्या बसल्या. तर आणि काही चिमण्या उडायला लागल्या. तर सारख्या झाडावर जे बसलेले आहेत तर किती, एका झाडावर किती चिमण्या बसलेल्या आहेत? तर आपल्याला भागाकार करायचा आहे. 6चा पाढा 6 पर्यंत मोजला. 6 एक 6. 6 मधून 6 गेले, 0 राहिले. 7 मधून 6, आता वरचे 7 खाली टपकले. 6चा पाढा 7 पर्यंत मोजला. 6 एक 6. 7 मधून 6 गेले, किती राहिला? 1 राहिलेला आहे. तर एका झाडावर 11 चिमण्या बसतील. 67 चिमण्या आहेत. 6 झाड आहेत. एका झाडावर समान म्हणलं तर 11 चिमण्या बसतील आणि 1 चिमणी उडेल. तर माझ्याकडे 42 रुपये आहेत. हे 42 रुपयाच्या मी काय घेतल्या? 4 वस्तू घेतल्या यात्रेत गेल्यावर. फक्त मजा अशी होती की त्या 4ही वस्तूची किंमत ही सारखीच होती. तर एक वस्तू किती रुपयाची होती? सोपं आहे. तर 4चा पाढा आपण 4 पर्यंत मोजला. 4 एक 4. 4 मधून 4 गेले, 0 राहिले, वरचे 2 खाली आले. 4चा 4 एक 4. 4 एक 4 2 पेक्षा मोठे आहे. मग 1चा तर भाग देता येत नाही. 1च्या मागं कोण आहे? 0. मग 4 0 0. 4 0 0. 2 मधून 0 गेले, 2 राहिले. तर मी एक वस्तू 10 रुपयाची घेतली. कितीची वस्तू घेतल्या? 4 वस्तू घेतलेल्या आहेत. माझ्याकडे किती रुपये होते? 42. 10 रुपयाच्या 4 वस्तू घेतल्यानंतर माझ्याकडे 2 रुपये शिल्लक राहिले. माझ्याकडे 51 मिरच्याचे रोप आहेत आणि हे 51 मिरच्याचे रोप मला 5 रांगांमध्ये समान लावायचे आहेत. तर एका रांगेमध्ये किती मिरच्याचे रोप बसतील? तर 5चा पाढा आपण 5 पर्यंत मोजला. 5 एक 5. 5 मधून 5 गेले, 0 राहिले, वरचा 1 खाली टपकला. तर 5चा पाढा 5 एक 5. 5 तर भाग बसत नाही, 1चा भाग बसत नाही. मग 5चा एक 5. 1च्या मागं कोण आहे? 0. 5 0 5. 5 0 0. 5 0 0. तर 1 मधून 0 गेला, 1 राहिला. 1 मधून 0 गेला, 1 राहिला. तर एका ओळीमध्ये किती झाडं बसतील? 10 झाडं बसतील. पण 1 झाड लावायला रांगेत बसणार नाही, ते बाकी राहील. 1 किलोमध्ये समान आंबे बसतात बरं का. तर 61 आंबेत आणि 4 किलो आंबेत. 61 आंबे 4 किलो आहेत आणि 1 किलोमध्ये किती आंबे बसतील? 61 आंबेत आणि किती आंबे आहेत ते? 4 किलो आंबे आहेत. तर 1 किलोमध्ये किती आंबे बसतील? तर काय करायचं आपल्याला? 4 न 61 ला भागायचं. 4 एक 4. 6 मधून 4 गेले, 2 राहिले, वरचा 1 खाली आला.
4 एक 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 पंचे 20. 61 मधून 20 गेले किती राहिला 1, 2 मधून 2 गेले 0 राहिले. तर 1 किलोमध्ये 15 आंबे बसतील. 1 किलोमध्ये 15 आंबे बसतील आणि 1 आंबा हा शिल्लक राहील. 3 भावांनी गल्ला फोडला. गल्ल्यामध्ये निघाले 56 रुपये. किती भाऊ आहेत 3. मग आता हे 3 भावांनाही 56 रुपये समान वाटून घ्यायचे. तर किती रुपये एकाला भेटतील बघूत आपण. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 6चा भाग बसत नाही. मग 3 एक 3, 3 दोन्ही 6 नाही बसत. 3 एक 3, 5 मधून 3 गेले 2 राहिले. वरचा 6 खाली टपकला. 3चा पाडा 26 पर्यंत मोजला. 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचशे 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27. आहा, 3 8 24, 3 8 24. 6 मधून 4 गेले 2 राहिले. 6 मधून 6 2 मधून 2 गेले 0 राहिले. तर किती शिल्लक राहतील 2 शिल्लक राहतील. 56 रुपये होते. 3 भावांनी घेतले. प्रत्येकाला 18 रुपये आले आणि 2 रुपये शिल्लक राहिले.